आषाढी वारीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय। देहूतील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या समाधीस्थळी मोठी गर्दी झाली आहे। देवस्थानकाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आज आषाढी एकादशीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळतोय। खरं तर विठुरायाकडे अनेक वारकरी सध्या त्या ठिकाणी गेलेले आहे, मात्र ज्या वारकऱ्यांना विठुरायाचं दर्शन घेता आलं नाही ते वारकरी सध्या देहूनगरीमध्ये दाखल झालेलं पाहायला मिळते। सध्या आपण पाहतो की ज्या पद्धतीने जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या देहूनगरीमध्ये अनेक भाविक भक्त सध्या या ठिकाणी आलेलं पाहायला मिळते। रात्री 12 वाजल्यापासून या ठिकाणी अनेक भाविकांची वारकऱ्यांची गर्दी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळते। आषाढी एकादश ही सर्वात मोठी एकादश खरं तर मानली जाते आणि याच अनुषंगाने विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी अनेक वारकरी सध्या पंढरी नगरीमध्ये जरी गेले असले तरी मात्र आज देहूमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी आहे ती खरं तर पाहायला मिळते। एकूणच आषाढी एकादशीला महाएकादशी असे म्हणले जाते आणि याच एकादशी निमित्त सध्या देहूनगरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सध्या गर्दी झालेले आपल्याला पाहायला मिळते। अनेक भाविक भक्त सध्या पहाटेपासून या ठिकाणी रांगा लावून दर्शन घेताना चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर मी सुनील दिगळे, TVN मराठी, देहू, पुणे।